कशा आहात? आय होप मजेत असाल. आणि सगळ्यात प्रथम तर तुम्हाला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर तुम्ही बघू शकता इकडे मी बांगड्या भरून आली. दर मकर संक्रांतीला मी आणि माझी मैत्रीण जी आहे माया, आम्ही सोबत जातो बांगड्या भरायला. दरवर्षी आदल्या दिवशी जातो आणि बांगड्या भरून वगैरे येतो. दुसऱ्या दिवशी साडी घालतो. सो ह्या वर्षी पण आम्ही दोघं गेलेलो. खूप खूप गर्दी होती आमच्या इकडे म्हणजे बाजारामध्ये. त्याच्यामुळे मी व्लॉग पण शूट नाही करू शकले. बांगड्या वगैरे भरल्या आणि घरी आलो आम्ही. सो माझ्या बांगड्या कशा वाटतात सांगा जरा मला. मला तर खूप आवडल्या आहेत. आणि तिथं ना एक काकी होत्या, त्यांनी बांगड्या भरल्या थोड्याशा याच्यामध्ये. त्यांना पण वाटतं अशा भरायच्या होत्या. तर आणि मी फर्स्ट टाईम भरल्या डार्क ग्रीनमध्ये बांगड्या. फर्स्ट टाईम भरल्या आहेत मी. नाहीतर मी ते शाईनवाले असतात ना, त्याच बांगड्या भरत असते. तर ह्या मी पहिल्यांदा भरल्यात. कशा वाटतात मला सांगा. हां, तर त्या काकी म्हणत होत्या की मला विचारत होतं, अगं ह्या बांगड्या चांगल्या दिसतात का? तर मी त्यांना बोलली हो छान दिसतात. म्हणजे त्यांनी घातलेल्या त्या बांगड्या. मी त्यांना बोलली छान दिसत आहेत. तर नाही, चांगल्या नाही दिसत आहे. तुझ्या हातामध्ये ज्या घातलेल्या आहेत ना त्या बांगड्या जरा चांगल्या दिसतात. तर मी बोलली मग तशा घ्या, तर जाऊ द्या आता घातल्या म्हणून. तर मला बोलतात की किती महिने झाले तुमच्या लग्नाला? मी म्हटलं नाही, माझं लग्न होऊन झाले बोले 9 वर्ष 8-9 वर्ष. बोलतात खरं? म्हटलं हां. त्यांना असं वाटलं माझं नवीन नवीन लग्न झालं. नवीन नवीन लग्न झालं असं त्यांना वाटलं. वाटतंच. माझ्याकडे बघून मला कोण म्हणत नाही की लग्न झालेलं तर ठीक आहे, पण मला माझा मुलगा एवढ्या वर्षाचा आहे असं कोण म्हणत नाही की एवढा मोठा मुलगा असेल मला म्हणून. सो आणि तिकडे एक परत मला फॅन भेटलेले. मी जिथे बांगड्या हे करायला गेलेली तिकडे त्या शॉपमध्ये. आमचं डेलीचं शॉप आहे. तर तिथं म्हणजे ती ताई होती, खूप मोठी फॅन होती माझी. ती बोलत होती की तुम्ही खरंच इकडे राहता का, असं तसं. तर म्हटलं हो. तर मग व्हिडिओ कॉल लावलेला तिच्या मम्मीला तिने की माझी मम्मी खूप मोठी फॅन आहे तुमची, मग व्हिडिओ कॉलवर बोलणार का 2 मिनटं. व्हिडिओ कॉलवरती बोलली त्यांच्यासोबत. त्यांनी मला बघितलंच ओळखून घेतलं. ते बोले अरे तू इथे कुठे, ही तुला कुठे भेटली. सो ते ब्लॉग पण बघतात आणि माझे. तेव्हा ती ताई मला बोलत होती की तुम्ही सम्राटला खूप ओरडता. म्हटलं तो करतोच तसा, म्हणून मी सम्राटला ओरडत असे. आणि त्यांना ब्लॉग पण खूप आवडतात आपले. सो असं सपोर्ट करत राहा नेहमी. आणि खूप बरं वाटतं माझ्याबद्दल, म्हणजे असं कोणी भेटतं आणि बोलतं की माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ, असं म्हणजे की तुझे व्हिडिओ खूप सगळे लाईक करतात. असं का काम आहे? चल मी निघतो कामावर, उशीर झाला. म्हणजे का ना, मी नाही ठेवणार. संक्रांती आज गोड बोलायचं असतं. संक्रांती समजलं? म्हणजे मला सांगते हो, मी गोडच तुला बोललो बोलते. हे ठेव, तू मला उत्तर काय दिलं? मी गोडच बोलते पदी देव. मी काय बोलतोय हे ठेव, तू उत्तर काय दिलं मला? माझा ब्लॉग चालू आहे ना, मग मला मध्ये मध्ये काम नाही सांगायचं. ये बॉय, गुड बॉय, गुड 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 बॉय. इथून पुढे आपले काम आपणच करायची, समजलं? ठीक आहे, उद्या सकाळी बघू. ठीक आहे, काय उद्या सकाळी बघायचं? सांगतो तुला. काय उद्या सकाळी? काय उद्या सकाळी? गाडी चालू. उद्या सकाळी काय आहे पहिले सांगा मला. उद्या सकाळी काय सांगा लवकर. उद्या मी सकाळी आंघोळीला काय? जेव्हा माझ्यासाठी पाणी तापवलं तेव्हा तुला म्हणून तुझं तू तापून घे. म्हणजे तुम्ही आंघोळीला पाणी ठेवता म्हणजे मला काय मोठा तीर नाही मारत तुम्ही? हा मग बरोबर आहे ना. काय माझ्या एकट्या सम्राट पुरता माझ्या पुरतच ठेवणार. कॅन्सर. ठीक आहे, नका ठेव. जेवण बी विसरून जायचं तुम्ही. मला बी वेळ नाही. नाही ठेवतो. नाही जेवण बी आता विसरून नाही, जायचं ठेवतो. तुम्ही. अरे नाही तर जसं तुम्हाला वेळ नाही तसं मला वेळ नाही. मी कामाचा माणूस आहे. हा, मी उपटसुंडी बसली नाही तर हेल्मेट घे. या अरे चप्पल घरात. मग हेल्मेट घे पटकन. सर घ्या. मला उशीर झालाय. काय वैताग आला रे. असं का चालायला लागले? आज जास्त झाली काय? बिडी नाही घेतली आज? काय बिडी बिडी नाही घेतली. कोणती गोल्ड काय घेतली काय? एवढा का? आता काय आंघोळ करायची का नाही शेंटनी?
एवढा मारायला लागलेत. हाय तसेच दिसणार आहे तुम्ही, काय वेगळं बदलाव अरे नाही ना. सेडनी काय माणूस चेंज होतात. मग एवढ्या काय पोरीला पकडणार आहेत का तुम्हाला येऊन लगेच एवढा शेंट मारायला लागले तुम्ही? आणि मग अरे तोंड पावा आपलं. अरे काय कुछ भी मतलब कुछ भी. जसं तुला आवडलं ना तसं बाकीच्यांना समज. मला नाही आवडलं, तुम्ही जबरदस्ती केली. अरे ते जाऊ दे, मला कमेंट येतात की ताई तुम्ही लव्ह स्टोरी कधी टाकणार आहे, कधी टाकणार टाकू आहे. म्हणा आम्हाला लव्ह स्टोरी ऐकायची. 2 दिवस, फक्त 2 दिवस जरा काम. आम्ही लव्ह स्टोरीचा व्लॉग बनवलेला, पण सीन असा झालेला, आम्ही जेव्हा व्लॉग बनवायला घेतलेला ना तर स्टँड लावलेला आणि असा कॅमेरा असा उलटा केलेला, तर मग फक्त आम्हाला जे कॅमेरे आहेत तेच दिसत होते. हा लावते. तर जे कॅमेरे होते ना ते दिसत होते आणि फ्रंट साईडला काय चालू ते दिसत नव्हतं. तर सीन काय आला, मी व्लॉग चालू केला आणि बसलो आम्ही, पूर्ण लव्ह स्टोरी बोललो बिल्लो सगळं काही. म्हणजे माझा जुना फोन होता, iPhone 14 होता माझ्याकडे, जो माझ्या भावाने घेतला तो. तर तो फोन होता. आम्ही पूर्ण लव्ह स्टोरी बद्दल बोललो, असं तसं हे ते ते ते. लास्टला बघितलं फोन. असं डोकं सनकलं होतं, म्हणलं आता लवकर काढणारच नाही लव्ह स्टोरीवरती ब्लॉग. सीन असा झालेला. मी तेव्हाच टाकणार होती, पण त्याचं स्टोरेज कमी असल्यामुळे मला तो प्रॉब्लेम व्हायचा, सारखा डिलीट मारावं लागायचं. त्याच्यामुळे म्हटलं आता जेव्हा मी फोन घेईन खुद के दम पे तब निकालूंगी. मग आता काढेल मी लव्ह स्टोरीचा ब्लॉग, लवकरात लवकर येईन तुम्हाला ब्लॉग. बघत राहा. आता मी फ्रेश वगैरे होते मस्त. सम्राट गेलाय क्लासला, आज सकाळचा त्याचा क्लास होता. तर मग क्लासला गेलाय. क्लासवरनं येईपर्यंत सगळं जेवढं होईल तेवढं पॉसिबल आवरून ठेवते ना. तर तो आला ना मग मला आवरायला जमत नाही, कारण की तो पसारा काढत असतो. आणि कसं असतं माहिती आहे का, ज्या घरामध्ये लहान मुलं असले ना त्या घरामध्ये पसारा असतोच. हे तुम्हा लोकांना पण माहीत असेल ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील. माझा मुलगा 10 मुलाच्या बरोबरीचा आहे. हे फक्त कोणाला माहिती आहे? क्लासच्या टीचरला माहिती आहे, स्कूलच्या टीचरला माहिती आहे, मला माहिती, माझ्या मम्मीला माहिती आणि माझ्या मिस्टर, आमच्या जेवढे म्हणजे त्याच्या ओळखीचे त्यांना माहिती. कधी त्याचा क्लास वैतागतं त्याला, अक्षरशः वैतागतं, तो एवढा मस्त्या करतो. असो लहान आहे, होईल मोठा तर होईल शांत. त्याच्यामुळे मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं आवरून घेते. नंतर तो आल्यावरती मग त्याला ओरडावं लागतं, अरे वर बस ना, अरे वर बस ना, अरे वर बस ना. ठीक आहे, चला मग आता घेऊयात आवरून आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा तुम्ही. आज मकर संक्रांतचं मी काय काय स्पेशल करते ते. ओके. थोडी काय घाय लागली? भूक लागली. बघितलं कशी घाय लागले, भूक लागले. हा एवढी भूक लागली. आज सगळं व्यवस्थित पंचपक्वान्न बघा, व्यवस्थित पंचपक्वान्न आहेत. काय आज याच्यात आहे खीर. नाही आज काय आहे? आज काय मकर संक्रांत. हा म्हणूनच बनवले. मकर संक्रांत आहे म्हणून स्पेशल डिश. स्पेशल म्हणजे आपण नेहमी बनवत होतीच. हे बघा, खीर बनवली, पुरणपोळी आहे. आणि पुरणपोळी बनवायला मला एवढा वेळ नसतो म्हणून मी पार्सल मागवले. पण पुरी काढली, मेथीची भाजी बनवली आणि खीर बनवली मी घरी. सो या सगळ्यांनी जेवायला. तर जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि मी मस्तपैकी रेडी पण झालेली आहे आता. सो ही मायाच्या मम्मी पप्पांनी मला दिलेली साडी बघू शकता तुम्ही, इतकी सुंदर दिसते माझ्या अंगावरती, खूप छान दिसते. आणि मी ब्लाऊज शिवून पण रेडी केलेला आहे. माझं ब्लाऊज कसं वाटतं ते सांगा. तुम्हा लोकांना माझं ब्लाऊज जास्त आवडतं त्याच्यामुळे मी विचारते. तो रेडी झालेली आहे. आता चाललोय आम्ही बाहेर फिरायला थोडंसं गाडीमध्ये. तुम्ही बोलले ना खूप दिवस झाले गाडी बघितली नाही. मग आता आपण चाललोय गाडीत फिरायला. थोडंसं गार्डन वगैरे फिरून येतो, मुलांना पण फ्रेश वाटेल. सोबत माया पण येते आणि तिचे हस्बंड पण आहेत. तर चला मग ब्लॉग असंच बघत राहा लास्टपर्यंत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला संक्रांतीच्या खूप 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 खूप. माझं आवडतं गाणं लावलं आता. मला काय इस तरह शिका सर छोड़ जा. सो बसले आता गाडीमध्ये, चाललोय गार्डन फिरायला.
चला पोरं लगेच खेळायला घुसले बघा कसे पळत गेले. घसरगुंडी आणि सम्राट आणि हे लगेच 13 वर्ष खालील ना ती बाई बघा खेळते मग. लगेच खेळायला गेले. ते गार्डन दिसते. कुठे 13 वर्षाच्या खाली गेले? 13 वर्ष खालील मुला मुलींसाठी आहे. हा आपण पण लहानच आहे. कधी त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती चला आढळल्यास तन्मयला कायदेशीर माहिती का? तन्मय बोलली फुल डॅशिंग दिसायला लागलाय. कायदेशीर कारवाई होणार हो. शकता आम्ही चाय कशात पितोय. इतका भारी वास येतोय ह्याचा वाला. आई शपथ इतका भारी वास येतोय ना असं वाटतंय की चाय म्हणजे खूप छान लागते. चावून खाऊन घ्या बे माणसाने गटकवली. झाली झाली का तू झाली का? घेऊन ये लोक काहीतरी खायला. लय भारी वास येतो असं वाटतंय की हे करून खाऊन घ्या. मी तर खरंच चावून खाऊन घेईन. कारण वास मी काय देऊ तुला? मस्त नाश्ता करतो आता. चाय पिऊन झाली आमची. काय देऊ? चाय पिऊन झाली आहे. काय खातोय आम्ही? उत्तप्पा. ओनियन उत्तप्पा. ओनियन उत्तप्पा खातोय आम्ही. उडता उत्तप्पा बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. नाईस. या उत्तप्पा खायला सगळ्यांनी. भारी लागतोय. मस्त टेस्ट छान आहे. काय काय ही बघा मला आम्हा लोकांना तिळगुळ द्यायला आले. हे आहे तिळगुळ वाटप. थांब आमचं पण येतं. थांब विकास पकड. हमारा तिळगुळ लाल कमी छोड़ ना, मेरे को भी समझा कि सूरज ऐसा ही भड़केगा नहीं, कुछ तो कारण रहेगा. बोलो बेटा. एक मिनट तो कॉल कर रहा हूँ 5 मिनट में. ए तिरछा पकड़ रहा है. तिरछा उसको मेरा फोन तिरछा पकड़ रहा है रे भाई. ती मकर संक्रांत टाकायचं. तिरछा कडक आहे हा लाडू. खूप कडक आहे हा. चांगला आहे. तिळगुळ जर पडला मग झाले वाढणं. मला गोड नको. यार माझ्या व्हॉट्सअप जरा मला ते हे द्या. इकडं दे ना. हॅपी मकर संक्रांत. तुझ्या हा हॅपी मकर संक्रांत. वाटी करायला काय मला हे द्या. रामदाना द्या. रामदाना मस्त आहे लाडू. नरम आहे का कडक आहे? नरम आहे का कडक आहे? दात दुखवायची कामं नाही. मला माहिती ना ती नाही खाणार म्हणून त्याच्यामुळे. देखो तो सॉफ्ट वाला थोड़ा सा. थोड़ा तोड़ एक दो. नंबर लग रहा है. थोड़ा तोड़ एकदम थोड़ा. उकडं एकदम थोड़ा एकदम थोड़ा. नहीं ऐसा नहीं टूटेगा. ऐसा तोड़ना हाँ पड़ेगा. तोड़ो. तो ये ले. थोड़ा तोड़ो. तुला पाहिजे होतं मागं. नको. हे बघ बघ. मम्मी येते अगं. इकडे येत आहे. लगेच येत आहे का? जाऊ तिकडं. येते ना इकडे. कारण जेवण बनवायचं मला अजून 6:30 वाजले. जाऊ मला वाटून आली तू. नाही बघा. ओ झालं का? आता तिकडे आल्या होत्या. ओ आई सॉरी बोल रहा. वही झालं का? पण शिकलो नाही का? तो तिथंच खातो. दुसरा खात मम्मी ने कुछ सिखाया कि नहीं? पकड़ रहे तू. हाँ, तुझे कुछ सिखाया क्या? पेड़ पड़ना सिखाया कि नहीं अपने तूने बेटे पेड़ पड़ा क्या मेरा वाले? को? पहिला को आके कोण पडा? मग शांतपणा का खोटं बोलता? बघितलं असं असं. इथं दाखव ना. अरे सॉरी. परत काय काय आलं? बघितलं नाही इथं झालं. नीट. बघा आलं ठीक आहे तो. हा ना. हे आमनं जोडगं आहे ना. हा मग सम्राटने दिलंय ना त्यांच्या हातात. ते म्हणलं आमनं जोडगं आहे. सम्राटने दिलं. जा. आम्ही नरम लाडू आणले तर कोणाचे दात हे नाही झाले पाहिजे. नका मारले. या आणि दोघं हे करू. हा दोघं पाया पडायचं. नको तसं नको. पडू दे की. आवाज आवायला पडलं. ती पडी तर चालेल. पाहुणाने पडले पाहिजे. हो झुकून तसं नाही. वाकून हा तसं वाकून. मी नाही आले खरं नाही आले. ब्लॉक मध्ये नाही आले. मी नाही पडू देत त्यांना पाय. ब्लॉक मध्ये तुम्ही नाही आले वहिनी. बोला आणि तुम्ही पण गोड गोडच राहा. आत्ता भांडण झाले 10 मिनिटं. किती मिनिटं झाले?
मला सांग फिरून सगळं बघा. हे किती काय असलं भांड होणार आहे त्यांचं बोलून. फार आम्ही सगळं फिरून पारून आलो. मग डीजेला ते सेट करायला आते घरा टाइम होता सेट करायला डीजे. छान दिसत होती. श्रद्धाने पण आमच्या आज साडी घातलेली पण दिसली नाही ती कारण की आम्ही पण बाहेर गेलेलो. सो आता जेवण वगैरे आपलं सगळं झालेलं आहे. आय होप तुमचं पण झालं असेल. माझी मम्मी पण आलेली, तुम्ही बघितलं आम्ही तिळगुळ वगैरे दिलं आणि मम्मी जेवण वगैरे करून गेली. सकाळी तिला परत लवकर उठायचं असतं ना, 5:30-6ला उठायचं. 5:30ला नाही 4:30लाच उठायचं असतं. लवकर उठून मग ते आवरायचं वगैरे असतं, त्याच्यामुळे मग ती गेली. सो चला आता मी पण खूप थकली आहे, साडी वगैरे काढते आणि माझ्या मॅक्सीच्या अवतारात येते. सो कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात अशाच प्रकारे आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.